अकोले तालुक्यातील दत्तवाडी ब्राह्मणवाडा येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाला लोकप्रिय आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी भेट दिली आणि यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधत आपली मुलं संस्कारक्षम घडवा, जेणेकरून समाजासाठी एक चांगली पिढी तयार होईल असा महत्त्वपूर्ण संदेश दिला। यावेळी बोलताना ते म्हणाले की बरं झालं मी निवडून आलो, नाहीतर कीर्तनकारांना कीर्तनांमधून सांगावं लागतं की दारू आणि मटणाशिवाय राजकारण चालत नाही, पण तुम्ही मला प्रामाणिकपणे निवडून दिलं, त्यामुळे विकासकामे शक्य झाली। तुमच्या विश्वासामुळे मला अजितदादा पवार यांच्या तिजोरीवर डल्ला मारता येतोय आणि तो निधी आपल्या भागाच्या विकासासाठी उपयोगी पडतो। आमदार लहामटे यांच्या या सूचक वक्तव्यावर भाविकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला। या प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते। दत्त महाराजांच्या सप्ताहाचा आज शेवटचा दिवस, उद्या काल्याचं कीर्तन आणि त्या निमित्तानं खरं तर आध्यात्मिक क्षेत्रातील एक भूषण हरिभक्त पारायण कविराज महाराज झावरे यांची कीर्तन रूपी सेवा आणि त्या निमित्तानं त्या दत्तवाडी आणि ब्राह्मणवाडा परिसरातून जमलेले सर्व भाविक भक्त, संकेत असतील किंवा बाकी सगळेच गायक, गुणीजन, मृदंगमणी, हार्मोनियम वादक, विशेष करून माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व जनसमुदाय, खरं तर आज येणं शक्य नव्हतं। आज माझा राजूरचा जनता दरबार असतो तो जो 7-7:30 वाजेपर्यंत चालला, परंतु सचिनचा सारखा फोन चालू होता, त्याचा फोन मी एकही उचलत नव्हतो। पण आमच्या मॅडम म्हटल्या त्यांचा सारखा फोन येतोय आणि तिथून अजूनही फोन येते की उद्या काल्याचं कीर्तन आहे, तुम्ही उद्या मुंबईला आहेत। म्हटलं मग गेलं पाहिजे, आलो। थोडासा उशीर झाला, मला माहित नव्हतं की कविराज महाराजांचं इथं कीर्तन आहे। खरं त्यांची माझी भेट खासदारकीच्या निवडणुकीच्या दरम्यान झाली होती। तिकडं त्या आढळा परिसरामधलं शेवटचं माहुंगी गाव, त्या माहुंगी गावात आमची भेट झाली होती। मला वाटतं काहीतरी निकालाचा आदला दिवस वगैरे होता आणि इथे आल्यानंतर मंत्रमुग्ध झालो। बरं झालं, वाटलं आलो, तुम्ही एवढं आल्या तुम्ही टाळ्या वाजवल्या मुलाच्या, बरं वाटतं मला की अरे ही सगळी मंडळी आपली वाट पाहत होती। पण कधीतरी बिगर कामाची पण वाट पाहत नाही तर दरवेळेला काम घेऊन यायचं म्हणजे त्या आजी दादाच्या तिजोरीवर मला डाजवणार। त्यावेळेला आलो, तुम्ही सगळ्यांनी मागितलं एवढं मोठं सभागृह, आता त्या कलर बिलर ठेकेदारानं थोडस घासघीस करत आता सोमनाथ महाराज केलं तसं तरी तुमच्या गावात एवढा मोठा जाड मूळ चाललाय, कामच काम। महाराज ते असं आहे की बरं झालं मी निवडून आलो, नाहीतर तुम्हाला कीर्तनातून सांगावं लागलं असतं दारूशिवाय आणि खांडाशिवाय राजकारण काय होत नाही की नाही बहिणी? आणि आमच्या बहिणी पण म्हटल्या असत्या मग आम्ही मदत दिली ती कुठे केली? कारण सत्याचा विजय झाला तो फक्त तुमच्यामुळे झाला आणि जिथे सत्य आहे तिथे लक्ष्मी आहे, जिथं सत्य आहे तिथं सज्जनाचा वास आहे। दुर्जनांची अवस्था काय होती माहिती? मेला पुरत काय झालं? त्यामुळं मावल्यांनो, हा एवढं सुंदर मंदिर आहे, तुमचे मुंबईकर चाकरमाने सगळे आले, रोजचा हरिपाठ होत असेल देवात असं समजतो होतो ना।
रोजचा हरिपाठ झाला पाहिजे, मुलांवरती संस्कार करा. आपले चिमुकले आणले की नाही आपल्या आणले, तर ती छोटी छोटी मुलं पाहिली ना मला की खूप भारावून जातो की 2-2 तास कीर्तनात टाळ घेऊन उभे राहतात, एवढं मस्त नाचतात डोलतात. आपल्याला कधीतरी वाटलं पाहिजे की आपल्या मुलांवर नातवंडांवरती असे संस्कार करावे, कारण तेच उपयोगाला येणार आहे. नाहीतर वृद्धाश्रमाची संख्या वाढायला लागली आहे. कॉलेजच्या इथलं नाही सांगत बरं का, मी लांबचं सांगतो तुम्हाला. कॉलेजच्या मुला मुलींची पळून जाण्याची संख्या वाढायला लागली. मी थोडस हे सांगतो की मी गेल्या वर्षीचा एक लग्न सराई होती आणि 2-4 दिवस अगोदर एक बाप मला भेटायला आता लावणीला आला. बरं माझ्या लावणीला आलेत का तुमच्या हरिचंद्रकडे गेले? आणि तो आला मला म्हणजे साहेब मी तुम्हाला शोधत आलो, काय राजूरला गेलो तर राजूरला नाही, तुम्ही लावणीला, मग लावणीला आलो. ही पत्रिका आहे माझ्या मुलीच्या लग्नाला तुम्ही यायचं. म्हटलं साहेब तुम्ही निवृत्त झाले होते नुकतेच, म्हटलं नक्की येणार, तुम्ही एवढं लांब लावणीला आला तर मला यावं लागेल. मी प्रोग्रामला घेतला आणि त्या दिवसाची वाट पाहत होतो, वेळ ठरला होता. त्यांना सांगितलं होतं की लग्नाच्या आधी मला अर्धा तास फोन करायचा, मी त्या लग्नाला हजर राहणार, येणार म्हणजे येणार. त्या दिवशी मी माझे सगळे कार्यक्रम आटोपले आणि वेळ ठेवला होता की आता काही झालं तरी 12:30ला लग्नाला आपल्याला जायचंय. कोणची वाट पाहतोय. मला अस्वस्थ झालं का 12:30 वाजले, 1 म्हटलं कदाचित मिरवणूक चालेल. 1:30 वाजला, 2 वाजला, पण त्या बापाचा फोन आला. मी सुन्न झालो, म्हटलं कदाचित विसरला असेल, काही गर्दी आहे. पण ते मला 2-3 महिन्यानंतर एकदा भेटले. मी त्यांच्याकडे नुसतं पाहिलं की आले आणि माझ्या खांद्यावरती रडायला लागले आणि साहेब माफ करा मला, माझी लेक हळदीच्या आदल्या दिवशीच असा वाईट प्रसंग कुठल्याच बापावरती येऊ नये, कुठल्याच भावावरती येऊ नये, त्यासाठी आपल्या मुलाबाळांवरती संस्कार करा. आज आपली मला वाटतं इथं कुणीच तसं करत नाही आहे. हे मी याच्यासाठी सांगतो की त्या बापाचं काळीज हे कीर्तन प्रवचन याच्यासाठीच राहत, याच्यातून चांगली पिढी घडावी म्हणून राहत आहे. आणि शेवटी शिवरायांचा पवाडा तर काय, अंगावर शहारे आले सगळे ना. तुमच्यासारख्या जिजाबाई होत्या म्हणून आज महाराष्ट्राचा चिंबा घडला आणि आज तो पवाडा तुमच्यासाठी आम्ही समर्पित केला असं समजतो. जावरे महाराजांनी पवाडा फक्त तुमच्यासाठी गायला. ते बसलेले जे तरुण बाहेर उभे तरुण ना, खात असाल गुटके ते फेकून द्या पुढे, परत कधी हात लावू नका. दारूच्या बाटलीला हात लावू नका. पुढे चालायचंय आणि त्यासाठी आजचा दिवस आहे असं मी समजतो. परत मला बोलवलं, माझा सत्कार केला, मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय मातरम. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.